नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मिनिमम पेन्शन बाबत अपडेट. 7,500 रुपये देण्याबाबत मोदी सरकारचा मूड काय? लवकरच चांगली बातमी मिळणार अशी मोठी आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, EPFO म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना लवकरच किमान मासिक पेन्शन 1,000 रुपयावरून 7,500 रुपये करू शकते. अशा अनेक वृत्त आपण ऐकले किंवा वाचले असतील. अनेक कर्मचारी संघटना आणि संसदीय समिती ही वाढ करण्याची विनंती करत आहे, पण सरकार आतापर्यंत यावर कोणतेही अधिकृत विधान केलेले नव्हते. त्यामुळे सरकार भूमीकडे लक्ष लागून आहे. EPS 95 किमान पेन्शन वाढीवर सरकारची विधान. मात्र आता सरकारने संसदेत यावर प्रतिक्रिया दिली आहे. संसदेच्या अधिवेशनात सरकारने स्पष्ट म्हटले आहे की पेन्शन वाढवण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. होय, जोरदार मागणी होत आहे, पण अद्याप किमान पेन्शन वाढीचा अजूनही आढावा घेतला जात आहे. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी EPFO कर्मचारी पेन्शन योजना EPS 95 चालवत आहे. सध्या EPS 95 अंतर्गत किमान मासिक पेन्शन 1,000 रुपये आहे, पण बऱ्याच काळापासून कामगार संघटना, पेन्शनधारक संघटना आणि लोकप्रतिनिधी सरकारकडे ही रक्कम वाढवण्याची मागणी करत असून काही संघटनांनी EPS अंतर्गत किमान पेन्शन दरम्यान 7,500 रुपये करण्याचा प्रस्ताव सरकारकडे ठेवला आहे. तेव्हापासून सरकार EPS अंतर्गत पेन्शनची रक्कम दरम्यान 7,500 रुपये करू शकते का यावर चर्चा सुरू असून आता संसदेच्या अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. खासदार वायको आणि एम षणमुगम यांनी किमान पेन्शनवर अनेक प्रश्न विचारले. त्यांनी सरकारला विचारले की EPS 95 मध्ये किमान पेन्शन वाढवण्याची मागणी सरकारसमोर बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे का? जर हो, तर सरकार कधी निर्णय घेईल? विशेषतः कामगार संघटनाकडून वाढता दबाव आणि न्यायालयीन निर्णय लक्षात घेता खासदारांनी असाही प्रश्न उपस्थित केला की जेव्हा कॉर्पोरेट फंड आणि अघोषित निधीमध्ये पुरेसे पैसे उपलब्ध असतात तेव्हा EPF पेन्शन वाढवण्यात कोणते अडथळे येतात? संसदेत सरकारचे काय उत्तर आहे पहा मित्रांनो. या प्रश्नाची उत्तरे देताना सरकारने संसदेत सांगितले की EPS 95 अंतर्गत विद्यमान किमान पेन्शन वाढवण्यासाठी कामगार संघटना आणि लोकप्रतिनिधीसह विविध भागधारकांकडून अर्ज मिळालेले आहेत. या निधीचे वार्षिक मूल्यांकन EPS 1995 परिच्छेद 32 अंतर्गत केले जाते आणि 31 मार्च 2019 रोजीच्या निधीच्या मूल्यांकनानुसार विमानकीय तूट आहे. याआधी 2014 मध्ये EPS अंतर्गत किमान पेन्शन बजेट सपोर्ट वापरून 1,000 रुपये करण्यात आले. तेव्हापासून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.